तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनी एक सूचक असं वक्तव्य जे आहे ते आज केलं आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आहेत। ताई, काय सांगाल, एक सूचक वक्तव्य जे आहे ते आता उद्धव ठाकरेंनी केलं आहे, काय वाटतं, एकत्र येतील? मला असं वाटतं की माझ्या पक्षप्रमुखांनी एक सकारात्मक 2 पावलं पुढे टाकलेली आहेत। कालपर्यंत जी आपल्या सगळ्यांकडून चर्चा चालू होती की जर दोन्ही नेत्यांची अनुकूलता आहे तर घोडं अडलंय कुठे, पुढाकार कोण घेणार, तर आजचं आमच्या पक्षप्रमुखांचं स्टेटमेंट हे पुढाकाराच्या अर्थाने महत्त्वाचं आहे। 2 पावलं ते पुढे आलेले आहेत। लेटेस्ट सी पुढे काय होतं। कुठला दुसरा राजकीय पक्ष ह्यात मिठाचा खडा टाकताय असं वाटतंय का तुम्हाला, की दोघांना एकत्र येऊन द्यायचं नाही? नाही, मला असं वाटतं की दोनही नेते सक्षम आहेत, दोनही नेते कणखर आहेत, त्यामुळे त्यांना काय निर्णय घ्यायचा ते स्वतः घेऊ शकतात। आणि माझ्या पक्षप्रमुखांवर तर कोणी दबाव टाकायचं काही कारणच नाही। माझ्या पक्षप्रमुखांना काही द्यायची गरज नाही। दोनही नेत्यांनी सारासार विचार करून महाराष्ट्र हित जपायचं आहे आणि महाराष्ट्र हितापेक्षा काही मोठं नाही हे दोघांनाही मान्य आहे। तुमच्या पक्षप्रमुखावर तुम्ही म्हणतात दबावाचं काही कारण नाही, मग राज ठाकरेंवर दबाव आहे का? नाही, त्यांच्यावर तरी का दबाव असेल, किंवा राज ठाकरे असते हलक्या कारणाचे आहेत असं मला नाही वाटत। हे बघा, राज ठाकरेंच्याबद्दल एक चांगली गोष्ट सांगते तुम्हाला। राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतनं बाहेर पडले ना, तेव्हा त्यांनी शिवसेना नाव चोरायचा प्रयत्न केला नाही, त्यांनी शिवसेनेचं चिन्ह चोरायचा प्रयत्न केला नाही, त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर त्यांचा पक्ष उभा केला, हे जास्त महत्त्वाचं आहे। त्यामुळे असा एक कणखर नेतृत्व असणारा नेता त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा स्वतंत्र विषय आहे। आम्ही त्यांच्यावर जबरदस्ती नाही करू शकत की तुम्ही तो निर्णय घ्या। आम्ही एवढं माझ्या नेत्याने सांगितलं की महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते आमच्या मनात आहे, याचा अर्थ आम्ही अनुकूल आहोत। पण एका राष्ट्रीय पक्षाचे नेते, मोठे नेते ते बोलले होते आपण बघू ते येतात का एकत्र, वेगळ्या अँगलने ते बोलले होते। नाही, काय होतं असं कुणीही काहीही म्हटल्याने काही फरक पडत नसतो। त्यामुळे राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांनी एवढं घाबरून जायचं काही कारण नाही। मला वाटतं आपणच एक बातमी दाखवली की दोघांच्या युतीच्या बातम्या चालू आणि शिंदेसाहेब एकदमच असे चिडले, TV9च्या पत्रकाराला त्यांनी अक्षरशः झापलं, तर इतकं काही अस्वस्थ होण्याचं त्यांनी कारण नाही आहे, कारण अजून काही घडलेलं नाही। पण त्यांची अस्वस्थता हे नक्की सांगते की हे घडलं पाहिजे। ज्या अर्थी ते अस्वस्थ होतात याचाच अर्थ त्यांना दोघा भावांच्या एकत्र येण्याची भीती वाटते। आणि दोघं भाऊ हा ब्रँड आहे आणि महाराष्ट्राच्या हितासाठी दोघेजण तसा विचार करतील, त्यांनी करावा अशी आमची कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे। दोघं एकत्र आले तर राजकारण, राज्यातलं राजकारण जे आहे ते कुठेतरी बदलल, ह्या भीतीमुळं खडा टाकते कोणतरी मिठाचा? नाही, ते प्रयत्न तर खूप होतील ना। जसं मी म्हटलं की शिंदेसाहेबांचं एकदम चिडचिड करणं असेल, किंवा आज काहीतरी प्रसाद लाड काहीतरी बोलत होते, भाजपच्या लोकांचं बोलणं असेल, तर हे सगळे प्रयत्न करत राहतील। त्या प्रयत्नांना दाद द्यायची का नाही हे मनसे प्रमुखांनी ठरवायचं आहे। म्हणजे भाजपा काही बोलते का, शिंदे काही बोलतायत का, ते त्यांनी ठरवायचं आहे। आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती डेनो मोरे जे आहेत ते त्यांच्यावर मिठी नदी प्रकरणात जे आहे चौकशी सुरू आहे। गेल्या काही तासापासून या ठिकाणी चौकशी सुरू आहे, काय वाटतं तुम्हाला या संदर्भात? नाही, मला असं वाटतं की दिनू मोरिया जे कोणी व्यक्ती असेल त्यांना तुम्ही पोर्ट्रे करायचा प्रयत्न करताय की ते आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती वगैरे, पण दिनू मोरिया हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती अजिबात नाहीत। त्यांचा आणि आदित्यजींचा काही संबंध येत नाही। त्यामुळे त्यांना काय चौकशी करायची ते त्यांनी करावी आणि त्या संबंधाने काय त्यांना कॉग्निझन्स घ्यायचं आहे आणि काय कारवाई करायची ते त्यांनी करावी। त्यांचा लुकआउट आहे, सरकारचा लुकआउट आहे, सरकारने ठरवावं काय ते। नक्कीच आपण पाहिले तर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या उमटू लागलेल्या आपल्याला कोणचं पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे दिनू मोरिया आणि ठाकरे यांचा कुठलाही संबंध नसल्यामुळे कुठल्या प्रकारच्या तपासण्या करायच्या, चौकशा करायच्या त्या करा असं आव्हान जे आहे त्या ठिकाणी सुषमा अंधारे यांनी या ठिकाणी दिलेलं आपल्याला कोण पाहायला मिळत आहे। कॅमेरामन नागेश समीर, रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.